चल भाई आपला जेजुरीचा गड दाखवूया चला. जेजुरीचा गड हा पूर्ण तुम्ही झूम करून बघू शकता की तुम्हाला पूर्ण व्ह्यू भेटणार आहे बघायला तुला पूर्ण इथे. तर खंडोबाचे आपले बघा तिकडे मस्त पैकी मंदिर आहे. जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे. 10 मिनिटं मॅक्सिमम वॉकिंग आहे. तुम्ही आला तर इथून रोड बाय यू आहे तुम्हाला जायला. तर या हॉटेल बसून इथून आपण गाडी फिरवली जशी की ती जाते गाडी, तर इथून गाडी तिथे लावायची आतमध्ये. मग तिकडनं 5-10 मिनिटावरती गड आहे. गड चढायला काय आपल्यावरती आता आपण 10 मिनिटात चढतोय, आता आपण अर्धा तासात चढतो, ते आपल्यावर आहे. सो व्हॉट्स अप गाइज, वेलकम बॅक टू द व्लॉग एव्हरीवन. होप यू ऑल आर डुइंग ॲब्सोल्युटली फाईन. आपली माणसं, आपला महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, नमस्ते, सत श्री अकाल, जय भीम, अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आहे आता जेजुरीचा गड. आणि जेजुरीचा गड तो पण इतका सुंदर दिसतो ना, या डोंगरावरती जेजुरीचा गड आहे. आणि सो फार सो गुड. आपल्यासोबत आहे आपले मित्र, आपले भाऊबंधू तुषार भाई. आम्ही सगळे ग्रुप आलो होतो जेजुरीच्या गडला. आणि आता आम्ही जिथे स्टे करतोय ते हॉटेल पण तुम्हाला आम्ही दाखवू. आणि त्या हॉटेलचे जे अमेनिटीज आहेत, रूम पण खूप सुंदर आहेत. आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये तुषार भाई तुला काय वाटतं किती लॉज असणार इकडे? इथं एक लॉज आहे. लॉज सगळीकडे लॉजच बनतात आहे आता. आम्ही प्रिफर करू हा वाला लॉज, जो आमचा लॉज आहे हा पण खूप बेटर लॉज आहे. व्ह्यूज पण चांगले. इकडचे टेरेसचे तुम्ही बघू शकता. भूषण दाखवल तुम्हाला कसं आहे त्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला समोर जेजुरी वगैरे पण दिसणार. हा पाठीमागेच आहे. पाठीमागेच बघा खंडोबाचं मंदिर बघा पाठीमागेच आहे. आणि एवढं सुंदर वाटतं ना इथे वरती येऊन. आणि नेचर खूप चांगलं तुम्ही बघू शकता. तर आम्ही तुमच्यापर्यंत एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ, जो आम्हाला जसं जमेल आम्ही घेऊन येऊ. तो प्लीज बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय मल्हार. एलकोड जय मल्हार. जय मल्हार. आता नेचर व्ह्यू बघा तुम्ही. तर आमच्या विंडो बसून पण हा व्ह्यू आम्हाला होता. सुपर व्ह्यू होता. आणि बरेच म्हणजे शेती जे आहेत तिकडे आता लॉजिंग बोर्डिंग चालू होणार आहे बघा. इथे पण झाली आहे, म्हणजे इकडे पण आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काम पण चालू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मस्त वाटते. म्हणजे येणारे आपले ट्रॅव्हल्स लोक त्यांना म्हणजे फुल सोय होणार आहे जबरदस्त. त्या हॉटेलला स्टे करतो तिकडे बघा तुम्ही बघू शकतात. लक्ष्मी सोलार, त्यांचे सोलारचे लागले तिकडे सिस्टम पूर्ण. आणि पाणी आपल्याला म्हणजे काय पाण्याची हे नाही, गरम पाणी पाहिजे तर लगेच गरम पाणी पण भेटतं. फक्त रिक्वेस्ट केली तर लगेच. म्हणजे रात्रीची पण सोय गरम पाण्याची इथं आहे जबरदस्त. आणि सो फार सो गुड. हा त्यांचा टेरेसचा व्ह्यू आहे. हा हॉटेल आम्हाला बेस्ट वाटला. तुम्ही टेरेसचा पण एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो आम्ही. म्हणजे रात्री आपण येऊन वरती फिरू पण शकतो आम्ही, म्हणजे एक्सप्लोर पण केला. रात्रीचा व्ह्यू पण इकडे जबरदस्त होता. जेजुरीमध्ये येऊन आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल मल्हार एम्पायर. आणि आम्ही तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ दाखवतो हॉटेलबद्दल. प्रमोशन व्हिडिओ तर करत नाही, बट आम्ही एक सांगतोय की जेजुरीमध्ये आल्यावर आम्ही जिथं राहिलो, स्टे केला ॲज अ कम्फर्ट झोनसाठी, बोलतात ना एक लक्झरी फील, एक बजेट रेंजमध्ये, तो हॉटेल आम्हाला भेटला. आम्ही तो दाखवतो तुम्हाला. सोफा सोबत तुम्हाला पण आवडेल खूप. हायवेवरून आपण येतो तेव्हा हा रोड लागतो आपल्याला. आणि इथून डायरेक्ट स्ट्रेट आपण जाऊन लेफ्ट मारला तर गडसाठी रस्ता आहे. आणि हा हॉटेल मल्हार एम्पायरचा बोर्ड, त्यांचा होल्डिंग. आणि इथं हॉटेल मल्हार. चला तर हा आपला हॉटेलचा पार्किंग आहे, जो तुषार भाई आपल्याला सांगेल कसं आहे. बघू शकता इथं हा पार्किंग स्पॉट आहे तुमच्या पूर्णपैकी. पार्किंग एवढा पुरा पार्किंग स्पॉट आहे. आरामशी तुम्ही बघू शकता. पार्किंग स्पॉट आहे, प्लस त्यांनी व्ह्यूज आणि गार्डनिंग केले वगैरे नेचरसाठी. आणि हा एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता की इथं एंट्रन्स आहे. तुम्ही इथून बघू शकता. मेन्शन पण केलं तुम्हाला की AC नॉन AC आहे, डिलक्स रूम आहे वगैरे. हा तर खूप तुम्हाला आहे फ्रेंडली बजेटमध्ये. कार पार्किंगसाठी पण यांनी इथं जागा केली सोय. शेड पण लावला, कारण ऊनमध्ये गाडी कसं हीट होते, तर नॉर्मली गाडीचं पण थोडं सेफ्टी आपल्याला भेटते थोडीफार. तुम्ही सांगू शकता ही जागा म्हणजे कशासाठी आपली? आम्हाला वाटलं रेस्टॉरंट आहे, पण हे
अच्छा बर्थडे म्हणा हा सेलिब्रेशन्स काय असेल त्यासाठी, वेडिंग वगैरे काय असेल त्यासाठी ना. काय आपलं जे फंक्शन छोटं मोठं हा पहिले गेलो होतो आपलं रेस्टॉरंटसाठी ते नाही झालं कारण की आउटसाठी होतो. बरं चालेल. तुमचं शुभ नाव? बेस्ट कार्यक्रमसाठी आणि बर्थडेसाठी. अच्छा, आणि तुमचं शुभ नाव काय? तुमचं नाव? माझं नाव ज्ञानेश्वर सोडून. हा, तर इथं आलात तर तुम्ही भावाला भेटा नक्की, तर तुम्हाला पूर्ण गायडन्स करेल काय असेल तर. तर आम्हाला जसं वाटलं होतं की जागा म्हणजे रेस्टॉरंटसाठी होईल, पण जशी आम्ही तुम्हाला एक माहिती दिली त्या दादांकडनं की ही जागा इथे जे खंडोबाचं मंदिर येतं, जागरण गोंधळ होतं, बाहेरनं मुग येतात, ठाण्या परिसरवरनं पण येतात आपली भावबंधू. तर इथे कसे कुळदेवाला येतात मध्ये जागरण गोंधळ करतात, कधी लग्नाचं फंक्शन असेल, एंगेजमेंट पण असेल कोणाची, तर हा हॉल खूप छान आहे. कार्यक्रम वगैरे सर्व आपण करू शकतो. हा, सगळे कार्यक्रम. लाईक बर्थडे म्हणा, काय आपलं ढोळ जेवण काय ते आपलं होईल. किती स्क्वेअर फूट असेल तरी पण एवढी मोठी जागा? ही मोठी जागा बघा ना, आपलं हजारच्या वरतीच आहे, म्हणजे खूप मोठा कार्यक्रम होईल आणि कमीत कमी बरेच माणसं बसतील एवढी जागा. जागा आहे. हा, आणि पार्किंगची तर काही कमी नाही, पार्किंग पण जबरदस्त आहे इथे, मस्त वाटतं. सर्व्हिस आणि सुविधा एक नंबर बेस्ट आहे. तुम्हाला काही हा. प्रॉब्लेम नाही येत, फक्त क्वालिटी एकदम मल्हार एम्पायरची. येस आपला आयडिया आहे इंस्टाग्रामवरती हॉटेल मल्हार एम्पायर, त्याला नक्की फॉलो करा. येस येस हो, प्लीज फॉलो करा आणि आपल्याला पण फॉलो करा, दादांना पण फॉलो करा. आपण अशी माहिती तुमच्यापर्यंत घेत येऊ. तर आता मी चालले रूम एक्सप्लोर करायला. रूम्स पण आम्ही बघू, डिलक्स रूम्स आहे, सुपर डिलक्स आहे, AC नॉन AC. आम्ही जिथं स्टे केला ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर ही जागा काय म्हणजे इथून हे जागेसाठी आपलं किचन, किचन, आणि तिथे किचनसाठी आपलं जे कार्यक्रम होईल, जो कस्टमरला हात धुण्यासाठी वगैरे तसं हा. आपल्यापेक्षा काही भरपूर पण इथे इमर्जन्सी आपला हात धुण्यासाठी. ओके, ते पण आपण बघूया. बरं चला, वॉश बेसिन आहे. इमर्जन्सी हात धुण्यासाठी. बरं, परत आपला हा इकडे किचन. आपण किचन बघूया. यांचं किचन पण मला वाटतं खूप छान असेल. हो, खूप जास्त सेटअप करायचं बाकी आहे असं मला वाटतं बघून. जेवण वगैरे बनवू शकतो. हा, परत आपण छोटासा बर्थडे असेल, पार्टी वगैरे करण्यासाठी एक छोटा बॉक्स आहे, बेस्ट आपल्या बजेटमध्ये त्या ॲक्टिव्ह करण्यासाठी. ही पण जागा मस्त एकदम. परत स्वयंपाकासाठी हे तुम्हाला जर जायचं असेल तर मोकळ्या हवेमध्ये आणि तरी आपल्या लग्नासाठी जर लोक असतील 1000-2000 तर हे आपलं मोकळं हा, जे मैदान आहे हे मोठं हे पण आहे. मस्त डेकोरेशन करून भेटण्यात जबरदस्त. पब्लिक आपली किती पण राहू द्या, 1000-2000 रुपये. हा ना, मस्त. त्या दादांकडनं बरंच माहिती भेटली आपल्याला. तर आता मी चाललो रूम्स बघायला. त्यांचे डिलक्स रूम, सुपर रूम्स, त्यांचे जे रूम्स आहेत ते आपण एक्सप्लोर करू. तर हा रूम आहे त्यांचा एकदम, आणि या रूमची माहिती आहे. रूम काय आपला डिलक्स रूम? डिलक्स रूम आहे आपल्याकडे. अच्छा, ते इथे आपल्यासाठी वायफाय 24 तास वायफाय भेटेल. आपलं टीव्ही अँड्रॉइड आहे. तरी सुविधा अशी बरे आहे आपल्या हॉटेलमध्ये, तुम्हाला काही गरज करण्याची पडत नाही. फक्त एक नंबरवरती तुम्ही कॉल केला तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला भेटेल. बरं, आणि वॉशरूम्स पण एकदा बघून घेऊया आपण. क्लिनिंग मध्ये काय नाही. त्या जेजुरीमध्ये तुम्हाला भेटायचं म्हणलं तर त्या जेजुरीमध्ये या हॉटेलशिवाय तुम्हाला क्लिनिंग हॉटेल कुठं भेटणारच नाही. हा, आणि वॉशरूम पण एकदम छान आहे. वॉशरूम एकदम क्लीन. बघायला गेलं तर रूम खूप सुंदर आहेत आणि रूम खूप छान आहेत, कारण नवीनच हॉटेल आहे आणि खूप छान वाटते इथे येऊन. आणि जसं आम्ही इथं राहिलो तर आमचा जो हॉटेलचा स्टे होता, आम्ही जिथे रूममध्ये स्टे केला त्याचा पण तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आम्हाला डायरेक्ट जो नेचर आणि आम्हाला जी गॅलरी भेटली सुपर्ब होती. आणि इथून तुम्हाला आम्ही एक आउटसाईडची बाल्कनी दाखवतो. जो व्ह्यू इथे आपल्याला रात्रीचं बसायला बाल्कनी पण भेटते जबरदस्त.
AC रूम घेतलेला आम्ही त्यासाठी. आणि हा व्ह्यू आहे बाहेरचा, एकदम सुंदर आणि खूप छान. आणि इथून जाणारा रस्ता गडाकडे. आणि रूम्सचा बेड सोफार सो गुड, एवढा पण सॉफ्ट नाही आणि एवढा पण हार्ड नाही. आराम करण्यासाठी तरी ही जागा म्हणजे बोलतात ना बरी आहे. आणि 3 जण आरामात झोपू शकतात, 3 ते 4 जण. मुलांसाठी तर बेस्ट आहे. मुलं का आपल्याला कसंही चालतं, कुठेही आपण ऍडजस्ट करतो, तर मुलं 4 जण तर झोपू शकतात. आणि लेडीज मध्ये येते आरामात ते लोक झोपायला गेले तर म्हणजे 3 जणांसाठी हा बेस्ट आहे. आणि फॅमिलीसाठी तर म्हणजे फॅमिली कपल कोण येते असेल, त्यांची लहान लहान 2 मुलं, आई वडील, तर हा पण रूम सही आहे. एक त्यांचा रूम बस आहे. आपल्याला ब्लँकेट पण लागत असेल तर आपण कसं त्यांना रिक्वेस्ट केली तर गादी आणि ब्लँकेट भेटते, ती रूम घेतलेला. पण AC रूमची आम्हाला गरजच नाही पडली, कारण काय झालं इथं रात्री इतकं थंड आणि चिल्ड वातावरण होतं, क्लायमेट होता, तर आम्ही सगळे पंखे ऑफ करून झोपलेलो. इथे आमची जी ग्रुप होती त्या लोकांनी, बट मी आणि जिथं मी स्टे करत होतो तिकडे आम्ही मस्त AC ऑन करून बोलतो ना फुल पंखा फास्ट मस्त झोप भेटली. सो फॉर सो गुड. म्हणजे दिवसभरचा ट्रॅव्हलिंग मध्ये कंटिन्यू 2 दिवस झोपलो नव्हतो. ट्रॅव्हल करतोय, मीच ड्राईव्ह करतोय. आणि सोफा सो गुड म्हणजे रिलॅक्स थोडं वाटलं. आणि हा इकडचे जे रूम्स आहेत ते आपल्याला खूप आवडलेत, खूप छान वाटले ते स्टे करून. आणि ही ट्रिप आमची जर्नी खूप छान झाली. मी पर्सनली ही व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवली की या हॉटेलची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, कारण आपले व्हिडिओ बघून आपले जरी मित्र परिवार असतील त्यांच्यासाठी हा हॉटेल म्हणजे बेस्ट असेल, एक चॉईस असेल. सोफा सो गुड. मी आता या व्हिडिओला इथे एंड करतो. तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर जय मल्हार. थँक्यू सो मच. बाय बाय.